फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अगदी जुन्या काळातली. कोण्या एका ठिकाणी एका गावामध्ये आजी आपल्या नातवासह आनंदाने राहत होती. घरची परिस्थिती गरीब होती, पण आपल्या नातवाला ती आपल्याला जमेल तसं करून त्याचं पालनपोषण करत होती. त्या म्हातारीचा मुलगा आणि सून हे तिचा नातू लहान असतानाच वारले होते. त्याच्यामुळे त्या नातवाची जबाबदारी त्या म्हातारीवर आली होती. आणि एक दिवस असंच करता करता तिचा नातू 4-5 वर्षाचा झाला. त्याचं नाव होतं गणेश. मग एकदा त्यांनी लाडाने आजीला विचारलं की आजी आजी माझं नाव गणेश का ठेवलं? तेव्हा आजी म्हणाली की तुझे आई वडील हे गणेश भक्त होते, म्हणजेच गणपती बाप्पाचे भक्त होते. आणि तुझा जन्म देखील गणपतीला केलेल्या नवसामुळेच झाला आहे, त्याच्यामुळे तुझं नाव आम्ही गणेश असं ठेवलं. मग छोट्या गणेशने उत्सुकतेने आजीला त्या बाप्पाविषयी सगळी माहिती विचारली. आजी रोज त्याला गणपतीच्या एक 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 कथा सांगत असे आणि त्या कथा ऐकून तो गणेश झोपी जात असे. असं करता करता त्याच्या मनात गणपतीविषयी भक्तिभाव निर्माण झाला. गणेश जेव्हा लहान मुलांच्यात खेळायला जात असे बाहेर, तेव्हा अनेकदा त्याची कुचेष्टा व्हायची. कारण काय होतं की त्याच्या अंगावर चांगले कपडे नसायचे. एक तर अंगावर फाटलेले कपडे असायचे किंवा ठिगळं असायची. पण त्याच्याबरोबर असणाऱ्या जी मुलं होती ती सधन कुटुंबातली होती. त्यामुळे अनेकदा छोट्या गणेशला ह्या कुचेष्टेचा सामना करावा लागत असे. मग आजीला येऊन तो सांगायचा आणि रडायचा की म्हणायचे की मला सगळी मुलं चिडवतात. तर आजी म्हणायची कारण आपल्याकडे पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे आपण श्रीमंत नाही आहोत आणि त्यांच्यासारखे चांगले चांगले कपडे आपण घेऊ शकत नाही. मग छोटा गणू म्हणतो की आपण श्रीमंत कसे होणार? तेव्हा आजी म्हणाली श्रीमंतीला पर्याय फक्त एकच असतो, तो म्हणजे कष्ट करणे. पण आता मला वयोमानाने जास्त कष्ट करता येत नाही. तुझे आईवडील होते तेव्हा आपलं घर बऱ्यापैकी चांगलं चाललं होतं, पण त्यांच्या मृत्यूनंतर आता कोणी कमवायला नसल्यामुळे आपली परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आणि तुझं देखील कष्टाचं वय नाही आहे, तुझं खेळण्या फिरण्याचं वय आहे. मग गणेश म्हणाला की आजी मग दुसरा मार्ग नाही का? मग आजी म्हणाली की फक्त एकच होऊ शकतं, देवाचा चमत्कार. तर मग गणेश म्हणाला की चमत्कार म्हणजे? तर आजी म्हणाली जर देवाची कृपा झाली तर आपल्याला हवं ते मिळू शकतं, पण त्यासाठी देवाची तेवढ्या सन्मयतेने प्रामाणिकपणे पूजा करणे, त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि त्याच्यावर श्रद्धा असणे खूप गरजेचे असते. आणि तू लहान असल्यामुळे त्या पूजेसाठी लागणारे कष्ट किंवा बाहेर जाऊन काम करण्याचे कष्ट हे करण्याचं तुझं वय नाही आहे. त्यामुळे तू या भानगडीत पडू नकोस. जे असेल मला जेवढं जमेल तेवढं मी तुझं करायचा प्रयत्न करीन. आणि तू मोठा झालास की हे दिवस देखील फिटतील. तर त्याच्यावर गणेश म्हणाला की मी मोठा होईपर्यंत किती वेळ जाईल? त्यापेक्षा आपण बाप्पाकडेच प्रार्थना करू आणि त्याची पूजा करू आणि आपले घरातले दारिद्र्य घालवण्यासाठी प्रार्थना करू. आणि त्याच्यानंतर त्याने गणपती बाप्पाची पूजा करण्याचा निर्णय घेतला. तो दररोज मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करत असे आणि पहिल्यासारखा तो मित्रमैत्रिणींच्यात देखील जात नसे खेळायला, कारण त्यांची होणारी कुचेष्टा त्याला सहन होत नव्हती. त्याच्या बालमनावर त्याचा वाईट परिणाम घडला होता. मग त्याने गणपतीलाच आपले आई वडील, आपला सखा, आपला बंधू हे सगळं त्याने गणपतीला मानले आणि तो त्याचीच पूजा करायला लागला आणि त्याच्याच भक्तीमध्ये तो लीन होत असे. असं करता करता त्या गणपती बाप्पाला एक दिवस त्या लहान गणेशाची दया आली आणि त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की तुला हवे ते माग. आणि तेव्हा गणेश म्हणाला की माझ्या घराचे दारिद्र्य दूर होऊ दे, मला देखील बाकीच्या मुलांप्रमाणे लहान लहान छान छान खेळणी, सुंदर सुंदर कपडे आणि खाय प्यायला मिळू दे आणि माझी आजी देखील खूप सुखात आणि खूप छान राहू देत. हेच फक्त माझं मागणं आहे आणि तू आयुष्यभर माझा सखा बनून राहा, इतकंच फक्त मागणं आहे. मग श्री गणेशाने तथास्तु म्हणून त्याला वरदान दिले आणि सांगितले की तुझ्या घराच्या मागच्या पडवीत एक झाड आहे, त्याच्या बाजूलाच एक दगड ठेवलेला आहे.
तो बाजूला काढ आणि तिथे वीजभर खड्डा खण आणि तिथे जी वस्तू मिळेल ती तुझीच आहे, असं सांगून गणपती बाप्पा अंतर्धान पावले. मग छोटा गणू झोपेतून उठला आणि आजीला गदागदा हलवू लागला. आजी झोपेतच होती आणि ती म्हणाली, काय झालं रे? तो म्हणाला की माझ्या स्वप्नात गणपती बाप्पा आले होते. मग आजीने पाहिलं, घड्याळात तर 5 वाजले होते. तर ती बोलली, अरे तू सारखा गणेश भक्तीमध्ये लीन असतोच, त्याच्यामुळे तुला ते स्वप्न पडलं असेल आणि हे स्वप्न अत्यंत शुभ आहे. तर तो गणेश म्हणाला की आजी, मागच्या पडवीत चल, तिकडे त्या बाजूला झाड आहे, तिथला दगड काढून गणपती बाप्पाने तो खड्डा खणायला सांगितला आहे. आजी म्हणाली, झोप, काही पण काय, स्वप्न पडलं ते, खरं थोडी ना असतं. पण तरीही छोट्या गणेशने हट्ट केला. मग आजीने पाहिले की पहाटेचे 5 वाजलेत आणि मागच्या बाजूला काळोख देखील आहे. मग तिने कंदील पेटवला आणि मागच्या पडवीत गेली. तर त्या बाजूला झाड होतं, तिथे दगड होता आणि त्याच्या हट्टानुसार तिने तो दगड काढून खड्डा खणला. खड्डा खणल्यानंतर तिथे तिला एक पेटी सापडली आणि ती छोटी पेटी उघडून तिने आत पाहिले तर त्याच्यामध्ये सोन्या हिऱ्याच्या मोहरा होत्या. ते पाहून आजीचे डोळे दिपले आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिच्या नातवाची गणेशभक्ती ही फळाला आली होती. तिच्या सगळ्या चिंता मिटल्या होत्या. तिच्या उर्वरित आयुष्य आणि तिच्या नातवाचे उर्वरित आयुष्य हे सुखासमाधानाने जाणार होते. त्यामुळे ती खूप आनंदी होती आणि तिने प्रेमाने आपल्या नातवाला जवळ घेतले आणि गणपती बाप्पाचे आभार मानले. आणि स्नान वगैरे झाल्यानंतर ती गणपती बाप्पाला मोदक ठेवायला मात्र ती विसरली नाही आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत तिने गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या कृपेने गणेशाचे दारिद्र्य दूर झाले आणि तो सुखी झाला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.